महादेव कोगनुरे यांना विधानसभेची उमेदवारी मिळावी यासाठी सिद्धरामेश्वर व रूपाभवानीला समर्थकांकडून साकडं। दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाकडून काँग्रेस पक्षाकडून एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनाच उमेदवारी मिळावी म्हणून त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी आज शुक्रवार रोजी येथील सिद्धरामेश्वर आणि रूपाभवानी देवीच्या चरणी नतमस्तक होऊन कोगनुरे यांनाच उमेदवारी मिळावी म्हणून साकडे घालून प्रार्थना केली। महादेव कोगनुरे यांना कार्यकर्त्यांचा वाढता प्रतिसाद मिळत असून यापूर्वी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, नूतन खासदार प्रणितीताई शिंदे तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन कार्यकर्त्यांनी कोगनुरे उमेदवारी म्हणून मागणी केली आहे। यावेळी शिवशरण मुलगे, रविकांत चांदोडे, मल्लेशी मंडोली, रविकांत पाटील, किरण राठोड, हनुमंत दिंडुरे, काशिम शेख, नागेश कोळी, ओंकार स्वामी, लक्ष्मीकांत बगले, अंबादास पाटील आदींनी भाषण केले। या प्रसंगी महादेव कोगनुरे यांचे समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाव सांगा, कशा पाय आरती करण्यात आली, काय? माझं नाव शिवशरण मुलगे। आज जे जनसेवक आहेत, समाजसेवक माननीय श्री महादेवजी कोगनुरे साहेब यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी दक्षिण सोलापुरातील त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या युवकांनी एकत्रित येऊन आज सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज यांना साकडे घालण्यात आले आहे व सिद्धरामेश्वर महाराजांना साकडे घालून महादेव कोगनुरे साहेबांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी असं जे सर्वसामान्य जनतेकडून मागणी आहे, त्याबद्दल लोकांमध्ये एक वेगळाच उत्साह आहे साहेबांबद्दल आणि लोक स्वतःहून म्हणत आहेत की साहेब तुम्ही थांबा, आम्ही तुम्हाला निवडून आणू। त्यामुळं एक दक्षिण सोलापूरला एक चांगलं नेतृत्व मिळावं या हेतूने सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराजांना त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व युवकांकडून आज प्रभूचरणी प्रार्थना करण्यात आली व सिद्धेश्वरांना साकडे घालण्यात आले की साहेबांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी। काशिम शेख, अवघ्या 6 वर्षापासून जे सोलापूर जिल्ह्यात साहेबाचं काम चालू आहे ते काम बघून त्यांचे काम करण्याची पद्धत आणि त्यांच्यामुळं आमच्यासारख्या गोरगरिबाचं कल्याण होत आहे हे बघून आम्ही आज अख्ख्या दक्षिण सोलापुरातील प्रत्येक गावातील 2-2 कार्यकर्ते असे मिळून 50 ते 60 लोक श्री सोलापूर सिद्धेश्वर ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांना रुद्राभिषेक करून साकडं घातलं की काँग्रेस पक्षाकडून महादेव कोगनुरे साहेबांना उमेदवारी मिळावी आणि आम्ही आशाही करतो की पक्षांनी त्यांना तिकीट देईल आणि त्यांना तिकीट देऊन पक्षानं त्यांच्यावर न्याय करावा आणि त्यांना निवडून आणायची जिम्मेदारी आमच्या सर्व मित्रपरिवाराची आणि एमके फाउंडेशनच्या कार्यकर्त्याची असेल। आणि एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि सिद्धेश्वर महाराजांना अजून एकदा एक मनानं मागतो की आम्ही जे एवढे लोक इथं येऊन तुमचं रुद्राभिषेक केलं यांची सर्वांची इच्छा तुम्ही पूर्ण करावी एवढंच मी महाराज चरणी प्रार्थना करतो आणि जय। रविकांत संगणना चांदोडे, तालुका दक्षिण सोलापूर टाकळी येथील रहिवासी असून मी आज सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांना खरंच नतमस्तक होऊन हे साकडं घातलेलं आहे की अख्ख्या जगाला हरवणारी घटना जी कोविड होती त्या काळामध्ये सन्माननीय माझे दैवत मार्गदर्शक महादेव कोगनुरे साहेब यांचं काम बघून खरं तर दक्षिण सोलापूरला तेच उमलते नेतृत्व आणि त्यांनाच उमेदवारीसाठी काँग्रेस पक्षाकडून तिकीट मिळावी ही दक्षिण सोलापूरच्या तमाम नागरिकांकडून मी या ठिकाणी साकडं घातलेलं आहे। कारण खूप ठिकाणी बघितलेलं आहे, कुठल्याही जळीत कांड असो, काही ठिकाणी शालेय साहित्य असो, त्या ठिकाणी सर्वात अगोदर म्हणजे सन्माननीय कोगनुरे साहेबांचा मदतीचा हात असतो। त्यामुळं तमाम दक्षिण सोलापूरकरांच्या वतीनं मी आज या ठिकाणी आपल्याही माध्यमातून सांगू शकतो की हा आमचा आवाज मुंबईपर्यंत जायला पाहिजे, दिल्लीपर्यंतही जायला पाहिजे की सन्माननीय कोगनुरे साहेबांनाच तिकीट मिळालंच पाहिजे। तिकीट मिळाल्यानंतर त्यांना निवडून आणायची जबाबदारी ही आमची असेल। आज मी ठामपणे पुन्हा एकदा मी सिद्धेश्वर महाराजांना नतमस्तक होऊन हे एकच आपल्या माध्यमातून सांगतो। नमस्कार। माझं नाव किरण राठोड। आज मी एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण तालुक्यामधील उमलतं नेतृत्व आदरणीय महादेवजी कोगनुरे साहेबांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी या निमित्तानं आज सिद्धरामेश्वर महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना साकडे घालण्यात आलं
व त्याचबरोबर साहेबांचं हे जे काही कार्य चालू आहे दक्षिण तालुक्यामध्ये वाखण्याजोगं असं कार्य साहेबांचं चालू आहे, त्यानिमित्तानं एक चांगला खमका आणि एकदम दमदार नेतृत्व या तालुक्यामध्ये जनसामान्य लोकांना त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कोण नेतृत्व असेल तर ते फक्त आणि फक्त महादेवजी कोगनूर साहेब असतील. याच निमित्तानं आज आम्ही आमच्या दक्षिण तालुक्यातील समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीनं सिद्धेश्वर महाराजांच्या चरणी आज महाराजांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावं या निमित्तानं आम्ही महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना साकडे घालण्यात आलं व त्याचबरोबर साहेब या साकड्याच्या निमित्तानं दैव आम्हाला निश्चित आमच्या पदरामध्ये आम्ही जे काही साकडे घातलेलं आहे ती देईल अशी आशा व्यक्त करतो व साहेब दक्षिण तालुक्यामध्ये भावी आमदार नसून चालू आमदार असतील अशी अपेक्षा व्यक्त करतो व माझे छोटे विचार संपवतो. जय हिंद.